नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज इथे मी काही कपडे स्टिच करून घेतलेले आहेत आणि काही कपडे ब्लाऊज पीस आहेत ते कटिंग करून स्टिच करायची बाकी आहेत. तर तुमच्यासोबत शेअर करते. ही 3 ब्लाऊज पीस आहेत आणि हा टॉप आहे. व्हाईट आणि ब्ल्यू कलर मिक्स आहे याच्यामध्ये. आणि ही प्लाझो पॅन्ट आहे. हा एक टॉप आहे. हा मुलगीचा ड्रेस आहे आणि हा एक ब्लाऊज आहे. हा रेड कलरचा आहे तो ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज आहे. पुढच्या साईडला राऊंड गळा आहे आणि छाती आहे 38 इंच आणि कमर 33 इंच आहे. पाठीमागच्या साईडला देखील डीप नेक ब्लाऊज आहे आणि गोल गळाच आहे पाठीमागच्या साईडला. त्याच्यानंतर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. छाती आहे 42 इंच आणि कमर 36 इंच आहे. पुढच्या साईडला गळ्याला मी लेस लावून घेतलेली आहे आणि पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे डिझाईन बनवून घेतलेली आहे. वरच्या साईडून पानगळ्याचा शेप दिला आणि मधल्या साईडला मी बो लावून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये डिझाईन बनवून घेतली. अशा प्रकारे हा 42 छातीचा ब्लाऊज. आणि हा ड्रेस आहे तो जो रेड कलरचा ब्लाऊज दाखवला तुम्हाला त्या कस्टमरचा आहे. पुढच्या साईडला मी पानगळ्याचा आकार काढून घेतला आणि त्याच्यावरची ह्या टॉपवरची ही प्लाझो पॅन्ट आहे. कमरेच्या साईडला इलास्टिक टाकून घेतलेले आहे. हा एक पूर्ण ड्रेस आहे. टॉप आणि प्लाझो पॅन्ट आहे ती. आणि ह्याच कस्टमरचा हा कुर्ता आहे. गळ्याला पुढच्या साईडला पानगळ्याचा शेपमध्ये मिरर लावून घेतलेले होते. त्याच्या मापानेच मी गळा बनवून घेतला आणि स्लीवला देखील मिरर लावलेले होते. त्याच्या मापाने कटिंग करून स्लीव्ज बनवून घेतले. अशा प्रकारे हे एका कस्टमरचे कपडे आहेत आणि रेड कलरचा ब्लाऊज. आणि तिच्याच मुलगीचे 6 वर्षाची मुलगी आहे. तर तिच्यासाठी इथे मी प्लाझो पॅन्ट शिलाई करून घेतली. वरच्या साईडला इलास्टिक टाकून घेतले आणि त्याच्यावरती हा स्लीवलेस टॉप छोटासा शिलाई करून घेतलेला आहे. छान झालेला आहे ड्रेस. अशा प्रकारे हे एका कस्टमरचे कपडे शिलाई करून तयार झालेले आहेत. आणि हा आहे हे जे टॉप आहेत ते 44 छातीचे टॉप आहेत. तर हा टॉप तुम्हाला दाखवते तो मापाचा आहे. तर जी गळ्याची कॉलर अशामध्ये बनवून घेतलेली आहे तसाच डिझाईनमध्ये दुसरा टॉप आहे ब्लॅक कलरचा, तो स्टिच करायचा होता. हा मापाचा टॉप आहे. हा टॉप शिलाई करायचा होता अम्ब्रेलामध्ये. तुम्हाला दाखवला मापाचा टॉप. ते जो गळ्याची डिझाईन होती वरच्या साईडला कॉलर आणि खालच्या साईडला गळा जसा परतवतो त्याप्रमाणे इथे स्टिच करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि इथे मधल्या साईडला मी बटन लावून घेतलेले आहेत. इथून मी स्टिच करून बटन लावून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे गळ्याची डिझाईन बनवून घेतली. बाहेरच्या साईडला मी स्लीव्जला परतवून घेतलेलं आहे कापड. इथे मी मधल्या साईडला ओपन भाग ठेवलेला आहे पुढच्या साईडला, कारण मधल्या साईडून मी बटन लावून घेतलेले आहेत आणि अम्ब्रेला कटिंग आहे. हा देखील ह्याच कस्टमरचा टॉप आहे रेड कलरमध्ये आणि पूर्ण भरलेला आहे टिकल्याने.
कपडा कमी होता म्हणून मी कॉलर साधी सिंपल केली आणि पुढच्या साईडला गळा राऊंडमध्ये करून घेतला. स्लीव्ज 17 इंचाचे बनवून घेतलेले आहेत. हा देखील 44 छातीचा म्हणजे एकाच कस्टमरचे 2 टॉप स्टिच करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे इथे मी स्टिच केलेले कपडे तुम्हाला दाखवले. त्याच्यानंतर ही जी साडी आहे ती कालच कस्टमर देऊन गेले. स्टिच करायचा ब्लाऊज पीस काढलेला नाही, ब्लाऊज पीस कटिंग करायचा आहे. हा आहे ब्लाऊज पीस, कटिंग करून स्टिच करायचा बाकी आहे. तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करेन या साडीचा. साधा सिंपलच ब्लाऊज आहे राऊंड नेकचा. अशी सेम दुसरी साडी देखील आहे. ही आहे कस्टमरची साडी, ती डार्कमध्ये आहे थोडा कलर, आणि ही साडी आहे ती माझी आहे. तर त्याच्यावरचा मी ब्लाऊज पीस कटिंग करून साईडला ठेवला होता. तुम्ही बघू शकता बॉर्डर सेम आहे. तर ज्या दुकानातून साडी घेतली त्या शॉपवाल्यांनी फॉल लावून दिलेला आहे साडीला. ही साडी माझी आहे आणि ही आहे ती कस्टमरची आहे. ही ब्लाऊज आहे ते दोन्ही एका कस्टमरचे आहेत, स्टिच करायचे बाकी आहेत. हे एका कस्टमरचे आहेत, छोटे टॉप शिवायचे आहेत. आणि हा जो ब्लाऊज पीस आहे तो जी तुम्हाला आता साडी दाखवली त्या कस्टमरचे आहेत. अशा प्रकारे अजून ह्या कस्टमरनी टॉप फिटिंगला दिलेले आहेत. वरच्या हातामध्ये जो ब्ल्यू कलरचा मापाचा ब्लाऊज आहे आणि 4 टॉप आहे ते स्लीव्ज लावून फिटिंग करायचे आहेत. एकाच थैलीमध्ये ठेवून देते म्हणजे आपल्याला दुसऱ्या कस्टमरचे इकडे तिकडे कपडे होत नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला मी ते स्टिच केलेले कपडे दाखवले आणि जे बाकी आहेत कटिंग करायचे ते देखील तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अशा प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवले कपडे स्टिच केलेले.